उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी. नमस्कार. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी भाषा दिन हा पूर्ण जगभरामध्ये आपण साजरा करतो. आणि आज विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिकच्या ह्या सुंदर भूमीमध्ये होतं आहे. स्वातंत्र्य विदा सावरकर मुख्य रंगमंचाच्या इथे. तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय प्रदीप ढवळ साहेब आहेत. तर त्यांना आजच्या या मराठी दिनानिमित्त आपल्या तमाम मराठी भाषिकांना ती काय शुभेच्छा देतील त्यांना आपण प्रश्न विचारूयात. सर्वप्रथम आजच्या या विश्व मराठी साहित्य संमेलनात नाशिकमधील कुसुमाग्रजांच्या या भूमीवरती जे 4थं विश्व साहित्य संमेलन होत आहे, हा खरं तर म्हणजे महाराष्ट्राचा किंवा मराठी मातीचा अभिमान आहे. ज्या कुसुमाग्रजांनी एक वेगळं मराठीचं स्थान, मराठी भाषा, मराठी साहित्य एका वेगळ्या व्यासपीठावर ठेवलं, अशा या पवित्र भूमीमध्ये आज हे संमेलन होतो आहे. जगभरातनं या संमेलनामध्ये अनेक मराठी भाषिक ज्यांनी मराठी साहित्य, मराठी संस्कृतीवरती प्रेम केलेलं आहे, अशा लोकांचं या भव्य पटांगणामध्ये हे स्वागत होत आहे. खरं म्हणजे हा मराठीचा महोत्सवच आहे म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे आपण दीपोत्सव साजरा करतो तसा हा महोत्सव महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या शाळेमध्ये, या महाविद्यालयामध्ये हा सोहळा होतो आहे. हा मराठी भाषेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे होणारं साहित्य संमेलन हे मराठीसाठी आणि मराठी भाषिकांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं संमेलन आहे. या भरगतचं काल देखील अतिशय बोलीभाषेवरती कार्यक्रम झाला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते त्या कालच्या दालनाचं उद्घाटन झालं. आणि बोलीभाषेला किती महत्त्व आहे. जोपर्यंत तुम्ही बोलीभाषेला महत्त्व देत नाही, बोलीभाषेचं जतन आणि संवर्धन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मराठी भाषा आपल्याला जगवणं, टिकवणं हे फार कठीण होऊन जाईल. आणि म्हणून कालचा हा दिवस तितकाच महत्त्वाचा होता. या सगळ्या बोलीभाषेचं महत्त्व कळलं पाहिजे आणि त्यासाठी हे संमेलन अतिशय उत्तम आणि यशस्वीपणे पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब ज्या दिवशी त्यांनी हा मराठी भाषा विभागाचा चार्ज हातात घेतला, त्या दिवसापासून एक आमच्या मराठी विभागाला एक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं उपाध्यक्ष म्हणून एखादं मराठीमध्ये काय वेगळं काम करायचं आहे असं ज्यावेळी एखादा प्रश्न आम्ही ज्यावेळी सामंत साहेबांकडे ठेवतो, त्यावेळी सामंत साहेब लगेच उचलून धरतात आणि मराठी भाषेसाठी काम करणारा खूप वर्षांनी हा अतिशय चांगलं नेतृत्व उदय सामंत साहेबांबरोबर मिळालं आहे. त्याचबरोबर मला किरण कुलकर्णी सरांचं देखील या इथे उल्लेख करावासा वाटतो. IAS ऑफिसर असणारे किरण कुलकर्णी सर हे स्वतः वैयक्तिक लेखक आहेत. 14-15 पुस्तकं त्यांची आलेली आहेत आणि सतत काहीतरी मराठी भाषेसाठी करायचं काम अनेक वर्षांनी अशा प्रकारचे, एकीकडे राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते, त्याचबरोबर प्रशासकीय इच्छाशक्ती देखील महत्त्वाची असते. पण योग अतिशय चांगला जुळून आलेला आहे. अगदी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासन हातात हात घेऊन मराठीचं जतन, संवर्धन करायचं काम करत आहे. ते मला याच्या आवर्जून सांगा असं वाटतं. धन्यवाद. जे जे अनुपम अभिनय